जय. मौजे ताकविकी या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय क्रमांक 6 या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा आपल्या गुरुच्या कृपेनं मिळालेला कृपेचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाच्या मंगल स्वरूपामध्ये माऊली ज्ञानोबा आपलं मनोगत व्यक्त करतात. आपल्या सद्गुरूच्या कृपेनं ज्ञानोबा पहिल्यांदा प्राधान्यक्रम देतात. माझे गुरु माऊली निवृत्ती दादा यांच्या कृपाशीर्वादानं जो मंगलमय मी पवित्र असा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखातून अमृत वचन लिहिण्यासाठी काव्यात्मक जो आशीर्वाद मला मिळाला त्यांना पहिल्यांदा मी नमन करतो असं ज्ञानोबा सांगतात. ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिल्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत आणि 6व्या अध्यायापासून शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानोबाने काय मनोगत केलं याचं सर्वस्व ज्ञान माझ्यासहित आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे माऊलीने वर्णन केलं ते वर्णन कुणाचं केलं? ज्ञानोबांनी. ते ज्ञानेश्वरी ग्रंथामधील ज्ञानोबांनी जे वर्णन केलं ते वर्णन असं आहे, या चराचरामध्ये भगवत सृष्टी आणि या चराचरामध्ये भगवंताचं कार्य. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर ज्ञानोबांचा 700 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. त्याच्यानंतर तुकोबांचा कालखंड आहे आणि त्याच्यानंतर चालू कालखंडामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतो. या चालू कालखंडामध्ये आपण तुम्ही आम्ही जीवन जगत असताना आपलं जीवन वैचारिक दृष्ट्या आपण जीवन जगत असताना अध्यात्म त्याच्या पुढे जाऊन सांगेन मी आजच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना मानवी जीवनाला कशाची गरज आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचं मूल्यांकन झालं पाहिजे. आणि जोपर्यंत या मानवी जीवनाचं मूल्यांकन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थ होत नाही आहे. ज्ञानोबाला कोणत्या पद्धतीने परमार्थ अपेक्षित आहे, तुकोबांना कोणत्या पद्धतीने परमार्थ अपेक्षित आहे त्याची नोंदणी, त्याचं काव्यात्मक प्रगटीकरण ज्ञानोबा आपल्या ओवीमध्ये सांगतात. ज्ञानोबा पहिल्या ओवीमध्ये 6व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये काय म्हणतात ज्ञानोबा बघा, सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणतात, मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्राय अवधारी जो कृष्ण सांगती आता जो योग रूप. महाराज पुढे म्हणतात, सहजे ब्रह्मरसाची पारणे केली अर्जुना लागी नारायणे की तेच्या अवसरी पाहुणे पातलो आम्ही. पुढे काय म्हणतात बघा, कैशी दैवाची थोरी नेनीजे जैसे तहानलिया तो सेविजे की तेची करून पाहिजे तव अमृत आहे. किती सुंदर ओवे आहेत ज्ञानोबांच्या. याच्यातला मतितार्थ, याच्यातला सार आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला तर नक्कीच आपलं उत्तरार्धामधलं जीवन अत्यंत सुंदर, अत्यंत पवित्र होईल. ज्ञानोबांचा एक एक अक्षर असा आहे, माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृताही पैजा जिंके ऐशे अक्षरे रसिके मी मिळवीन. अशा अनेक शब्दावर ज्ञानोबांनी आपलं प्रभुत्व मांडलं आणि त्याच्यामधून आपल्या सामान्य जीवाने आपण त्याच्यामधून बोध घ्यावा आणि बोध घेतल्यानंतर आपलं जीवन अत्यंत मंगलमय होणार आहे असं ज्ञानोबा सांगतात. ज्ञानोबांना काय अपेक्षित आहे आणि ज्ञानोबा काय म्हणतात बघा, मग राया ते म्हणे संजयो तोच अभिप्राय अवधारी जो. ज्ञानोबा म्हणतात, एक महाराज म्हणतात की आपल्या जीवनामध्ये मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्राय अवधारी जो आणि कृष्ण सांगत आता जो योग रूप. सहजे ब्रह्मरसाची पारणे केली अर्जुना लागी नारायणे
की तेच्या उसरी पाहुणे पातलो आम्ही. किती ज्ञानोबराय सिद्धांत, किती दृष्टांत देतात. अनेक सिद्धांत आणि दृष्टांताची चढ उतार ज्ञानोबराय मांडतात. ही चढ उतार मांडत असताना ज्ञानोबरायांना काय म्हणायचं आहे की ज्ञानोबरायला या सारासार गोष्टीचा विचार केल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात तुमचं आमचं जीवन कसं आहे. ज्ञानोबराय म्हणतात जसं कृष्ण भगवंताचा संवाद होता, कृष्ण अर्जुनाचा जसा संवाद होता, तशाच पद्धतीनं तुमचं आमचं जीवन आहे. आणि त्याच्या पुढं ज्ञानोबराय दृष्टांत देऊन सांगतात. काय म्हणतात महाराज, तुमचं आमचं जीवन एरवी कसं आहे. त्याच्यासाठी एक साधा दृष्टांत देतात ज्ञानोबराय. कोणता दृष्टांत देतात की आपण पाहुण्यांच्या गावाला गेल्यानंतर आपण पाहुण्याकडे किती मुक्काम करतो. आपण राहिल्यानंतर आपण वर्षभर पाहुण्याकडे राहू शकतो का. आपण वर्षभर राहू शकत नाही. आपण 1 महिना राहू शकत नाही. एक 15 दिवसाचा कालखंड सुद्धा आपण जास्त राहू शकत नाही. आपण पाहुण्याकडे गेल्यानंतर त्याला काही मर्यादा आहेत आणि या काल मर्यादेमध्ये राहत असताना आपण तिथं पाहुण्याच्या पद्धतीनं राहणे अपेक्षित आहे. आपण जर पाहुण्याची मर्यादा ओलांडली तर ते पाहुण्याला सुद्धा ते जीवन अपेक्षित होत नाही, ते जीवन नकोसं वाटतं. तसं ज्ञानोबराया तुमचं आमचं जीवन कसं आहे. ज्ञानोबरायाला त्याच्यातला मुख्य सार सांगायचा आहे की तुमचं आमचं जीवन असं आहे की ते पाहुणे स्वरूपामध्ये आपल्याला मानवी जीवन मिळालेलं आहे. आणि हे मानवी जीवन मिळाल्यानंतर तुमचं आमचं आयुष्यमान किती आहे. ज्ञानोबराय सांगतात त्याच्यामध्ये तुमचं आमचं आयुष्यमान अगदी कमी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये विज्ञान युगामध्ये पाहायचं झालं तर एवढ्या जीवनामधल्या रेलचेल आहेत की त्याच्यामध्ये मानवी जीवन खूप मोठं होरपाळू लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माणूस बेचैन आहे. बेचैन या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्या जीवनामध्ये अत्यंत धावपळ आहे. आणि अत्यंत धावपळ असताना माणूस स्थिर नाही आहे. आणि जोपर्यंत माणूस स्थिर होण्यासाठी त्याला काय कशाची जोड आहे तर त्याला मुख्य जोड अशी आहे, त्याला धर्माचं अधिष्ठान आहे, परमार्थाचं अधिष्ठान आहे. आणि जोपर्यंत या परमार्थाचं अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत माणूस स्थिर होत नाही, माणूस समाधानी होत नाही आहे. माणसाला आपण पाहिल्यानंतर बाहेरनं सांगू शकू अहो आमच्या जीवनामध्ये खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. नाही 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 नाही, तुमच्या आमच्या जीवनामध्ये बाहेरनं सांगता येईल काय चाललंय, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही सांगू. पण आत्यंतिक महाराज म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, त्याच्या पुढे जाऊन सांगतात सुंदर आहे विवेक, सुंदर आहे का. ज्ञानोबराय काय म्हणतात बघा, माऊली ज्ञानोबराय म्हणतात की प्रत्येक मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. किती शब्द सुंदर आहेत बघा. त्याच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि त्याच्या जीवनामध्ये काय अपेक्षित आहे तर त्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये कधी होईल याचा सारासार विचार करावा लागेल. म्हणून ज्ञानोबराया आपल्याला दृष्टांताने सांगतात की तुमचं आमचं जीवन पाहुणे स्वरूप आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. कोणत्या दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे महाराज म्हणतात तर आमच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कोणती झाली पाहिजे तर आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय म्हणतात आशा मनीषा तृष्णा कल्पना वासना भ्रांती भुली नाना अशा पद्धतींची आमच्या जीवनामध्ये ही दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि जोपर्यंत आमच्या जीवनामधल्या ह्या सर्व समस्या जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये समस्या शांत होत नाहीत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती होत नाही आहे. आणि ज्यांच्या जीवनाला अशा जीवाला कोणत्या जीवाला नको आहे की जीवनामध्ये सुख कुणाला नको आहे. प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. आणि प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा जर हवी असं वाटत असेल तर जीवनामध्ये पहिल्यांदा ज्या गोष्टीची अपेक्षा आपण करतो, ज्या गोष्टीची आपण परमार्थासाठी भगवान पांडुरंग परमात्म्याची आम्ही अपेक्षा करावी, साधू संतांची अपेक्षा करावी. आणि हे जरी आमच्या जीवनामध्ये अपेक्षित असेल तर आमच्या जीवनामध्ये काही विकार आहेत. जोपर्यंत परमानंद या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अंतरंगामध्ये परमार्थ आमच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत भगवंताची मूर्ती आमच्या जीवनामध्ये साठवणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये त्यांना जागा रिकामी करावी लागेल. कोणती जागा रिकामी करावी लागेल तर त्याच्यामध्ये महाराज म्हणतात काम क्रोध लोभ हे सर्व
आमच्या जीवनामध्ये विकार आहेत आणि षडविकार कोणते आहेत महाराज म्हणतात, तर त्या षडविकारामध्ये महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही आमच्या जीवनामधला जो षडविकार आहेत, हे षडविकार आमच्या जीवनामध्ये जात नाहीत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत आहे. आणि भगवंताची प्राप्ती होण्यासाठी आम्हाला एक पहिल्यांदा हे षडविकार काढावे लागतील. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या गुरु माऊलींच्या कृपेने मी माझ्या जीवनामधले हे षडविकार पूर्ण नाहीसे झाले. आणि षडविकार आमच्या जीवनामध्ये नाहीसे झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती जीवनामध्ये अंतरंगामध्ये ठसावली. तुकोबराय प्रमाणानं सांगतात. काय प्रमाणानं? तुकोबरायांचं प्रमाण आहे बघा. देव आपलासा करण्यासाठी काय तुकोबराय म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो बी तुझा पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागलीस गोडी, ते जीवेन सोडी ऐशी झाली. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आळी मायबापा. तुकोबराय सुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याला माझी आळ, माझी इच्छा पूर्ण करा. पण कधी देवा? माझ्या जीवनामध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवंता तुझा आठव झाला पाहिजे. आणि तुझा आठव होण्यासाठी माझ्या जीवनामध्ये ह्या सर्व अंतर्गत असणाऱ्या मला ज्या असणाऱ्या विंचवासारख्या जर नागी मारून जसं विष आमच्या जीवनामध्ये, असं काम क्रोधाचं जर विष आमच्या जीवनामध्ये आलं तर आमच्या जीवनामध्ये भगवंता तुझ्याकडे येण्यासाठी आम्हाला मार्ग मिळणार नाही आहे. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याला जाताना पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये षडविकार कमी झाले पाहिजेत. आणि हे षडविकार कमी जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा होत नाही आहे. त्याच्यामध्ये दोन विभाग सांगतात. कोणते विभाग सांगतात? दोन. महाराज म्हणतात एक अंतरंगाचा दोन वर्ग सांगतात. ते दोन वर्गामध्ये एक अंतरंगाचा परमार्थ आणि दुसरा बाह्यरंगाचा परमार्थ आहे. एक अंतरंगाचा परमार्थ करणारी काही वर्ग आहे आणि दुसरा बाह्यरंगाचा परमार्थ करणारा एक वर्ग आहे. आणि अंतरंगाचा आणि परमार्थ आणि बाह्यरंगाचा परमार्थ करण्यासाठी सुद्धा काही एक वर्ग आहे. असे तीन वर्ग सांगितले. त्याच्यासाठी अंतरंगातला परमार्थ कोणता आहे, बाह्यरंगातला परमार्थ कोणता आहे, या दोन्हीचं विवेचन करत असताना ज्ञानोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये तुमचं आमचं जीवन पाहुण्यासारखं आहे. मीही पाहुण्यासारखं आहे आणि तुम्हीही पाहुण्यासारखे आहेत. ज्ञानोबराय पहिल्यांदा म्हणतात, मीही पाहुण्यासारखाच आहे. मी काही दिवसच या ठिकाणी आहे आणि काही दिवसानंतर मी पण नसणार आहे. हे चालणारं शरीर कुणाचे आहे? त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाहीये. मी चालविल्या, मी बोलविल्या वेदू बोले. महाराज म्हणतात हे चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवी ते हरेविन. यांच्या भगवंताच्या सत्तेशिवाय काही चालणार आहे. पण तुमचं आमचं जीवन क्षणापुरतं आहे आणि या क्षणापुरतं जीवनामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामधला मी निघाला गेला. मी माझ्यामुळंच हे सर्व चाललेलं आहे. सृष्टीकर्ता भगवंत आहे आणि सृष्टीकर्ता भगवंत असताना सुद्धा मानवी जीवनामध्ये पहिल्यांदा म्हणतो की जीवनामध्ये माझ्यामुळंच आमच्या घरातलं घर चालतो, माझ्यामुळंच माझ्या भावाचं कल्याण झालं, माझ्यामुळंच गावचा नामा सप्ताह चालतो, माझ्यामुळंच संपूर्ण याची धुरा माझ्यामुळंच चालते. ही जी मनामधला न्यूनगंड आहे, ही न्यूनगंड जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हे काम क्रोधाच्या मनीषेच्या आशा, हे पाश जोपर्यंत ह्या पाशाच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला भगवत प्राप्ती होत नाहीये. म्हणून माझा विषय चाललेला आहे अंतरंगाचा परमार्थ आणि बाह्यरंगाचा परमार्थ. अंतरंगाचा परमार्थ कसा असतो? अंतरंगाचा परमार्थ सांगत असताना त्याच्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय प्रमाणानं सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंताळ व्हावा. हा अंतरंगातला परमार्थ आहे. अंतरंगातला परमार्थ काय? आमच्या जीवनामध्ये आता काही या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहेत. या ठिकाणी यांचा वयाचा विचार केला तर यांना पंढरीची वारी करता येणार नाही. चालत म्हणलं तर यांना स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल नाम, तुम्ही आम्ही खेळेमिळी. ही फक्त मनाई आहे, शरीर साथ नाही आहे. याच्यासाठी काय करावं लागलं? त्याला अंतरंगातला परमार्थ आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला आराधना करा. आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये मद होता, आमच्या जीवनामध्ये तारुण्य होतं, आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मला भगवान पांडुरंग परमात्म्याची वारी करता येत होती, ही ज्यावेळेस आम्ही निष्ठेनं केलं
त्यावेळेसचा अनुभव महाराज म्हणतात की जीवनामध्ये आत्मसात करा आणि त्याचं वर्णन करा. देवा, मी चांगलो असताना खऱ्या अर्थाने मी तुझ्याकडे येत होतो, पण आता मला नाही येता येणार, तरी भगवंता तीच वारी समजून घे. आणि ही अंतरंगातली वारी खऱ्या अर्थानं भगवान पांडुरंग परमात्म्याला याला मानस पूजा म्हणतात महाराज. दोन पूजेचे प्रकार सांगतात. दोन पूजा आहेत, दोन्हीपैकी एक पूजा कोणती आहे? एक मानस पूजा आहे आणि दुसरी असणारी एक कृतिशील पूजा आहे. आपण घरामध्ये पूजा करत असताना सकाळी उठल्यानंतर आपण पूजा करतो, अंघोळ केली, गंध लावतो आणि गंध केल्यानंतर आपण देवाऱ्याकडे जातो आणि देवाऱ्याकडे गेल्यानंतर आपले कुलदैवत आहे, ग्रामदैवत आहे, इष्टदेवत आहे, वास्तुदेवत आहे, आरोग्य देवता आहे, मातृदेवत आहे, पितृदेवत आहेत. घरामध्ये देवाऱ्यावर अनेक देवता आहेत आणि देवतेचं पूजन करत असताना आम्ही पूजा करतो. पूजा करत असताना आम्ही भगवंताला स्मरण करून पूजा करतो, याला कृतिशील पूजा म्हणतात. आणि मानस पूजा कशाला म्हणली जाते? की ज्यांच्या जीवनामध्ये मानस पूजा करत असताना समोर मंदिरामध्येही नाही, मी मंदिरामध्येही नाही, मी पंढरपूरमध्येही नाही, पण माझ्या मनामध्ये खऱ्या अर्थानं देवा, मी पंढरीची वारी करतोय, मला चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे, विधित हरिकथा प्रदक्षिणा झाली पाहिजे, पुंडलिकरायांचं दर्शन झालं पाहिजे, हे मनामध्ये आठवलं तरी भगवान पांडुरंग परमात्म्याला ते पोचतं आणि ते पोचल्याशिवाय राहणार नाही. अशी ही एक दुसरी अंतरंगाची पूजा आहे. आणि बहिरंगाची पूजा सांगतात तर बहिरंगाची पूजा आहे. बहिरंगाची पूजा करत असताना वेशभूषा पांढरी असली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये वेशभूषा पांढरी पाहिजे, कपाळाला गंध अष्टगंध पाहिजे, गोपीचंद तुळशीच्या माळा गळ्यामध्ये पाहिजेत. आणि जात असताना वारकरी संप्रदायाचा आचार विचार आमच्या मनामध्ये रुजला पाहिजे. सांगून दिलेला आमच्या जीवनामध्ये नेमात्मा आहे आणि नेमाची वारी झाली पाहिजे. वारी करू लागलो, वारी जात असताना आमच्या जीवनामध्ये आम्ही वारी करायला लागलो, बाह्य अंगाने वारी दिसते आहे, पण अंतरंगात सगळा गोंधळच चाललेला आहे. आणि सर्व गोंधळ थांबल्यासाठी आम्हाला वारी होत नाहीये. आमच्या जीवनामधला हा गोंधळ कुठेतरी थांबलाय. बाह्यरंगानं सर्वांना दिसतो, अहो परमार्थ आहे, सुंदर परमार्थ करतो, सुंदर पंढरीची वारी करतो, सुंदर गळ्यामध्ये माळ आहे, हे बाह्यरंगाचं लक्षण आहे. पण अंतरंगाचं लक्षण काय आहे? तर ह्या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आपण सारासार विचार करावा. सारासार विचार करा उठाउठी आणि नामधरा कंठी विठोबाची. या दोन्ही गोष्टीचा सारासार विचार आपण स्वतः करायचा आहे आणि आपण स्वतः सारासार विचार करून इतरांकडे आपण कोणीही बोट करायचं नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये जो परमार्थ करतो तो परमार्थ करत असताना तो भगवंतापर्यंत पोहोचला पाहिजे. जो मी परमार्थ करू लागलो तो परमार्थ भगवंतापर्यंत पोचतो की नाही याची शहानिशा झाली पाहिजे आणि आमचं जीवन आचरणयुक्त पाहिजे. मी बोलून पुढे जाऊन सांगेन की जीवनामध्ये भक्ती करत असताना मी अंतरंगाचा विषय सांगितला, बाह्यरंगाचा विषय सांगितला, या दोन गोष्टीचा सांगितला, पण भगवंताला त्याच्या पुढलं एक लक्षण कोणतं आहे ते सांगतात महाराज. त्याच्या पुढलं एक लक्षण सांगतात की त्याचं पुढलं एक लक्षण असं आहे की अंतर्बाह्य परमात्मा, ज्यांच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागला त्याच्या जीवनामध्ये एक भक्तीचं लक्षण आलं असं समजावं. अंतर्बाह्य परमात्मा म्हणजे मी ज्या ठिकाणी पहिल्यांदा म्हणून गेलो की ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंताळ व्हावा, ही जसं आहे तसं आमच्या घरामध्ये आम्ही बसलो अंतरंगामध्ये, तर माझ्या जीवनामध्ये अशी भावना झाली पाहिजे मी माझ्या घरामध्ये आहे आणि घरामध्ये कामधंदा करतोय आणि कामधंदा करत असताना माझ्या जीवनामध्ये माझं ध्यान भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समचरण दृष्टीवर आहे. याला अंतरंगातला परमार्थ आहे आणि ह्याला अंतरंगातला परमार्थ करत असताना महाराज म्हणतात अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणं याला भक्तीचं लक्षण म्हणतात. अंतर्बाह्य मी पंढरपूरमध्ये नाही पण अंतर्बाह्यानं मी भगवान पांडुरंग परमात्मा तुला पाहिले आणि पाहिल्यानंतर माझी दृष्टी तीच आहे. म्हणून तुकोबराने अनेक अभंग केले, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. असे अनेक अभंग तुकोबरायांची की ज्यांच्या जीवनामध्ये बौद्धिक घेऊन माणसाचं जीवन परिवर्तन होईल असं परमार्थाची साधना आहे, परमार्थाचं अधिष्ठान आहे. आणि ह्या परमार्थाच्या अधिष्ठानामध्ये आपण संपूर्ण मौजे ताकविकी गाव आपण परमार्थिक दृष्टीनं आपण सर्वजण एकमेक आपण एका खेळीमेळीमध्ये आपण एका छत्राखाली या धर्माचं अधिष्ठान आपण विराजमान करताय आणि धर्माचं अधिष्ठान विराजमान करून आपण या नाम सप्त्याची सुरुवात करताय, मंगलमय सप्त्याची सुरुवात करताय.
आणि अशा सप्त्यामध्ये आपण आपल्या जीवनामधला बोध काहीतरी असणारी असंख्य चांगली चांगली गुणवान महाराज मंडळी आपण बोलवत आहे आणि गुणवान महाराज मंडळी आपण या ठिकाणी बोलवून प्रवचनकार गुणवान महाराज मंडळी बोलवत आहे आणि त्यांच्यामधून अध्यात्माचा विचारधारा आपल्या जीवनामध्ये काहीतरी का असना आपल्या जीवनामध्ये आत्मसात व्हावी आणि आत्मसात होऊन आपल्या जीवनामध्ये काहीतरी परमार्थाचं चांगलं गुण परमार्थाचं लक्षण आपल्या जीवनामध्ये प्राप्त हो, हाच त्याच्यामधला सारासार विचार आहे. बाकी काय उद्देश आहे? बाकी काही उद्देश नाही. बाकी जीवनामध्ये एकच आहे की जीवनामध्ये याच्यामधून अर्थप्राप्ती नाही, तर जीवनामध्ये या दृष्टीतून या आध्यात्मिक बोध आपल्यामधून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबराया अत्यंत सुंदर उपयोग. मग राया ते म्हणे संजयो तोचे अभिप्राय अवधारी जो कृष्ण सांगते आता जो योग रूप. योगाचे प्रकार माहित आहेत आपल्याला. कोणता योग करायचा? हठयोग आहे. आणि अशा अनेक योगामधून आपल्याला जर ही साधना प्राप्त होत नाहीये, आपल्याला ती वेळ पण नाही आहे. अनेक साधना आहेत योग करण्याच्या आणि योग करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला सायस होत नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला होम हवन आहे, विधियुक्त असणार आहे. ज्ञानोबराय सांगतात की अनेक सायस केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परमार्थ होत नाहीये. म्हणून महाराज म्हणतात त्याच्यासाठी प्रमाणानं ज्ञानोबा सांगतात रिद्धी सिद्धी निद्धी अवघीच उपाधी आणि जव त्या परमानंदी मन नाही. महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी अशा अनेक छोटे छोटे चमत्कार आमच्या जीवनामध्ये घडू लागल्यानंतर आम्हाला वाटतं की आमच्या जीवनामध्ये खूप मोठा परमार्थाला एक मोठा साधू महात्मा मिळाला आमच्या जीवनामध्ये. असं नाही आहे. ज्ञानोबराय त्याच्यासाठी प्रमाणानं सांगतात हरिपाठामध्ये हे सर्व व्यर्थ आहे आणि हे सर्व व्यर्थ करण्यासाठी एकच कुठला आहे की महाराज म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी ना असता अनेक साधन आणि वाहत असे आन विठोबाची. शपथ घेऊन सांगतो आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये कुठली तरी गोष्ट अपयशी झाली, आपल्या जीवनामध्ये कुठला तरी आळ येऊ लागला, तर निर्वाणीच्या प्रसंगी आपण जीवनामध्ये आपण शपथ घेऊन सांगतो. कोणती शपथ घेतो? वारकरी असेल तर गळ्यामध्ये तुळशीची माळेला हात लावतो आणि सांगतो, शपथ घेऊन सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन तो सांगतो की माझ्या जीवनामध्ये मी खोटं बोललो नाही, माझ्या जीवनामध्ये मी अनाचार केला नाही, माझ्या जीवनामध्ये मी लबाड बोललो नाही. हे कधी सांगावं लागतं की जीवनामध्ये त्याला माळ साक्षी ठेवून सांगावं लागतं, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगावं लागतं. तसं तुकोबराया आपल्या सामान्य जीवाचा उद्धार होण्यासाठी शपथ घेतात. कुणाची शपथ घेतात? पांडुरंगाची शपथ घेतात आणि पांडुरंगाची शपथ घेऊन म्हणतात. काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात वाहत असे आन विठोबाची. शपथ घेऊन सांगतो, याच्यापेक्षा वेगळा मंत्र नाही, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुंदर होण्यासाठी आपण वारकरी धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपण चालत असताना त्या नेमावलीमध्ये आपला परमार्थ असावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू वळकावा आणि देव तेथेची जाणावा. ही ज्यांची विचारधारा आहे त्याला संत म्हणतात. या विचारधारेमध्ये जो वागतो तो संत परंपरे आणि संतांच्या मार्गाने जाण्याचा त्याचा वाटचाल आहे. मी सांगून गेलो की अध्यात्मामध्ये भक्ती मार्गामध्ये खऱ्या अर्थानं एक भक्तीचं लक्षण काय आहे की आम्हाला रात्रंदिवस पांडुरंगाची मूर्ती दिसली पाहिजे. सोपं सांगेन त्याच्यापेक्षा सोपं अध्यात्म जास्त सांगत नाही. सोपं कोणतं सोपं आहे? आमच्या जीवनामध्ये आम्ही रात्रंदिवस तळमळ करतो, पण आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्ही रात्री झोपल्यानंतर सुद्धा आम्हाला सुंदर ते ध्यान उभा विटेवरी आणि करकठावरी ठेवून या. हे जीवनामध्ये आठव झाला पाहिजे. वयोवृद्ध अवस्थेमध्ये आमच्या जीवनामध्ये आमचं वय आता 40, 50, 60, 70 आमचं वय हळूहळू वाढू लागलं आणि वाढत असताना आमच्या जीवनामध्ये कोणती तळमळ लागली पाहिजे? संसारातली तळमळ आमच्या जीवनामध्ये आली तर महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. महाराज म्हणतात जन्म कशामुळं? जशी वासना करू तसा जन्म तुम्हाला मिळेल. म्हणून ह्या अवस्थेमध्ये परमार्थ एक आहे. देवा तुझा आणि माझं नातं अत्यंत सख्याचं आहे. तुम्ही सांगतो ना आम्ही गावाला गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये अहो ते आमचे पाहुणे आहेत, अहो ते आमचे नातेसंबंध आहेत, आमचे रक्ताचे नातेसंबंध आहेत. हे जसं आम्ही ठासून सांगतो तसं जीवनामध्ये भगवत भक्ताची लक्षणं अशी आहेत की भगवत भक्तानं आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना भगवान पांडुरंग परमात्माचा असणारा परिचय कसा दिला पाहिजे? तो माझा जीवलग आहे, तो माझा सखा आहे, तोच माझा दिनाचा रक्षण करणारा आहे, कैवारी आहे.
ही अवस्था परमार्थामध्ये खूप मोठी आहे. म्हणून ज्ञानोबारायांना हेच सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये युलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुला आणि फुले वेचिता बहरू कळयासी आला. महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये कोणता वेल लावला पाहिजे. अहो तुमचं आमचं जीवन आता खूप झालं ना. तुम्ही आम्ही परमार्थ केला, तुम्ही आम्ही रात्रंदिवस परमार्थ करून पांडुरंगा हे सर्व झालं. पर पुढं काय, आपल्या घरामध्ये संस्कार झाले पाहिजेत. कोणता वेल लावला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात त्याचा वेल फुलला पाहिजे. आणि तो वेल कोणता आहे. महाराज म्हणतात आपल्या लहान 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 घरामधली मुलं आहेत, त्या मुलांना ते रोप लावा आणि त्याचा लोप लावल्यानंतर त्याचा वेल गगनावर जाण्यासाठी त्याची फुलं रामकृष्ण हरी असं मुलानं म्हणलं पाहिजे. आणि ते रामकृष्णाची फुलं जोपर्यंत घरामध्ये मुलांच्या तर्फे मिळत नाही तोपर्यंत त्याचा वेल गगनावर होत नाही. ही ज्ञानोबरायला परमार्थ अपेक्षित आहे. हे तुकोबरायांना परमार्थ अपेक्षित आहे. म्हणून तुमचं जीवन रात्रंदिवस तुम्ही नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे नलगती सायास जावे वनांतारा हरिपाठ म्हणू लागलो. हे करू नये माझा असा उद्देश नाही, पण आपल्याबरोबर आपण करत असताना इतरांना घ्या आणि आपल्याबरोबर आपणाला सुद्धा आपल्याबरोबर इतरांना सहकार्य करा आणि सहकार्य करून त्यांना खेळी मिळेनं परमार्थ घ्या. म्हणून तर तुकोबराय पंढरीची वारकरी जाताना त्यांना सांगतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल नाम तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारोळी आनंद. या उक्तीप्रमाणे तुम्ही आणि आम्ही परमार्थ हा एकट्याचा नाही. तुम्ही आणि आम्ही मिळून दोघांनी परमार्थ करायचा आहे आणि दोघांनी सर्वांनी मिळून हा परमार्थ केल्यानंतर आपण सर्वांनी भगवान पांडुरंग परमात्म्याचे सेवक आहात, दास आहात ही भावना ठेवून परमार्थ आहे. म्हणून अशा पद्धतीचा परमार्थ ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे. ज्ञानोबराय पुढे काय म्हणतात बघा. जैसे तहान लिया तो सेविजे की तेच चवी करून पाहिजे तव अमृत आहे. महाराज म्हणतात जैसे तहान लिया तो सेविजे. ज्ञानोबरायांची सुंदर ओवी आहे. तहान लिया तो सेविजे की तेच करून पाहिजे तव अमृत आहे. महाराज म्हणतात साधं उदाहरण आहे त्याच्यासाठी दृष्टांत देतात. महाराज म्हणतात तहानलेला माणूस आहे आणि तहानलेल्या माणसाला पाणी दिलं तर ते महाराज म्हणतात ते अमृतापेक्षा सुद्धा त्याला ते प्रिय पाणी आहे. कारण ज्याला गरज आहे त्याला ते जर मिळालं तर त्याच्या जीवनामध्ये ते अमृतापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे असं महाराज म्हणतात. जैसे तहान लिया तो सेविजे की तेच करून पाहिजे तो अमृत आहे. महाराज म्हणतात आणि ज्यांच्या जीवनामध्ये ज्याला गरज आहे, ज्यांच्या जीवनामध्ये खरी भूक आहे त्यांना जीव घाला. ज्यांच्या जीवनामध्ये पोट भरलाय त्यांना जर तुम्ही उदंड घरामध्ये हात धरून नेऊ लागलो, नाही नाही महाराज आता जेवणच करायचंय, आणि नाही तुम्ही असं नाही जाता येणार नाही. अरे त्याचं पोट भरलेलं आहे आणि त्याला पुरणपोळीचा स्वयंपाक जरी केला तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. त्याला खऱ्या अर्थानं त्याला भूकच नाही आहे. पण ज्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भूक लागलेली आहे त्यांना जर तुम्ही अन्नदान दिलं, ज्यांच्या जीवनामध्ये ज्याला ताण लागले त्याला पाणी दिलं, ज्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं रोग आहे त्यांना औषध दिलं, ज्याची गरज आहे त्यांना जर ते ओळखून दिलं तर त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तो पुण्यवान आहे, त्याच्या जीवनामध्ये ते अमृत आहे असं महाराज म्हणतात. जैसे तहान लिया तो सेविजे की तेच करून पाहिजे तो अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा झाले आडमुठी तत्व पावले. महाराज म्हणतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे आडमुठी तत्व आपल्या तुमच्या जीवनामधलं कमी करा आणि जीवनामध्ये सरळ मार्गाचा परमार्थ असू द्या. अशा पद्धतीचं जीवन ज्ञानोबराय सांगतात. आपल्या जीवनामध्ये अनेक परमार्थ होत असताना आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या घरातला परमार्थ करत असताना आपल्या घरामध्ये गीतेसारखा महान ग्रंथ आहे, ज्ञानोबरासारखी ज्ञानेश्वरी आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच्या. अशा पद्धतीचे संस्कार आपल्या घरामधील आपल्या मुलांना घ्या. आपल्या मुलांकडून हरिपाठ करून घ्या, हरिपाठ वाचन करून घ्या. रोज आपल्या जीवनामधली संधी आहे आपणही हरिपाठ म्हणा. आपल्या मुलांना त्या अभंगातून एक दोन अभंग जरी त्याच्या जीवनामध्ये पाठ झाले तरी जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सार्थक होईल. आपल्या जीवनामध्ये मी विज्ञानाला सोडू नका असं म्हणणार नाहीये, कारण ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी महाराज म्हणतात बापूजी साळुंकेचं ब्रीद आहे कोणतं, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. पण शिक्षण घेत असताना सुद्धा कोणतं शिक्षण अपेक्षित आहे. नुसतं विज्ञानाचं शिक्षण आम्ही घेऊ लागलो पण विज्ञानाला जोड कोणती आहे तर त्याच्या जीवनामध्ये अध्यात्माची जोड आहे. विज्ञानाला जर अध्यात्माची जोड घातली तर ते विज्ञान सुद्धा अत्यंत सुंदर दिसू लागतं. पण जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला माईक आहे समोर, आणि हा माईक कशासाठी आहे, हे विज्ञान आहे. आणि हे विज्ञान कशासाठी आपण जवळ घेतलं की आपला ध्वनी इतरांना जाण्यासाठी ह्या विज्ञानाची गरज आहे. हे जसं आवश्यक आहे तसंच
ज्ञानोबराय सांगतात की आपल्या जीवनामध्ये चराचरामध्ये भगवंत आहे, पण भगवंत असताना सुद्धा आपण विज्ञान आहे आणि ह्या विज्ञान युगामध्ये आपण सुद्धा खऱ्या अर्थानं विज्ञानाला नाकारू शकत नाही. म्हणून या सर्व गोष्टीचा सारासार विचार करा आणि सारासार विचार करत असताना आपल्या जीवनामध्ये लहान मुलावर आपल्या संस्कार असू द्या. पॉकेट डायरीसारखे हरिपाठ आहेत आपल्या जीवनामध्ये. आपण हरिपाठ आपल्या घरामध्ये घेतलं तर हरिपाठाचं महत्त्व किती आहे. आपल्या गावामध्ये आता हरिपाठ आहे प्रवचन झाल्यानंतर, आणि प्रवचन झाल्यानंतर आपण हरिपाठ घेतो आणि हरिपाठ घेतल्यानंतर आपण आकर्षण करतो आणि ह्या विज्ञानाच्या जोरावर आपल्याला हे हरिपाठाचे शब्द, हरिपाठाची ध्वनी, हे प्रवचनाचे ध्वनी आपल्या जीवनामध्ये आपल्या गावाच्या लहरीमध्ये जातात. आणि गावाच्या लहरीमध्ये गेल्यानंतर हे शब्द गावाच्या लहरीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. त्याला मी विज्ञान सांगतोय. आणि हे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं नकारात्मक जे विचार आहेत आपल्या जीवनामधले किंवा इतरत्र कुठलेही नकारात्मक विचार आहेत, हे नकारात्मक विचार आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह विचार त्याच्यावर विजय मिळवतात. आणि हे विचार त्याच्यावर विजय मिळवल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामधला नकारात्मक जीवन आपलं संपुष्टात येतं. आणि नकारात्मक जीवन संपुष्टात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये घरात सुद्धा आपल्या जीवनामध्ये एनर्जी पॉझिटिव्ह होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये घरातील एनर्जी पॉझिटिव्ह होण्यासाठी आपल्याला काय गरज आहे, तर आपल्या जीवनामध्ये एनर्जी पॉझिटिव्ह होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुद्धा सुसंस्कार आवश्यक आहेत. आणि सुसंस्कार आपल्या जीवनामध्ये घडत असताना आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच्या आद्य पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये गीतेसारखा महान ग्रंथ घरामध्ये ठेवा. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ठेवा, तुकोबरायांचा गाथा ठेवा, भागवत ग्रंथासारखा महान ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवा आणि त्याचं वाचन करा. हे वाचन करत असताना लहान लहान मुलावर आपण संस्कार करा आणि लहान मुलावर संस्कार केल्यानंतर आपलं जीवन सुंदर होईल. अशा पद्धतीचं भावी पिढी आपल्या जीवनामधून आपल्या आयुष्यामध्ये भावी पिढी घडण्यासाठी आपल्याला परमार्थ खऱ्या अर्थानं चालू ठेवायचा आहे. आणि हा परमार्थ वाढण्यासाठी उत्तर आपण सर्वांनी सहकार्य करावं. आणि आपल्या घरामधली निगेटिव्ह वृत्ती, निगेटिव्ह या शब्दाचा अर्थ मी सांगतोय की जीवनामध्ये असमाधान. काही माणसं घरामध्ये गेल्यानंतर महाराज आमच्या जीवनामध्ये यश नाही हो, आमच्या घरामध्ये समाधान लागत नाही, आमच्या मुलाला नोकरी मिळत नाही, आमच्या मुलाचं लग्न होत नाही. किती समस्या आहेत. अशा अनेक समस्या घेऊन सर्व याचना ज्योतिषासारख्या महाराजांकडे जातात आणि सांगतात. त्याच्यासाठी सोपा उपाय आहे. कोणता सोपा आहे? हे अध्यात्माची शक्ती जीवनामध्ये खऱ्या अर्थानं घरामध्ये जर आपण त्याची एनर्जी वाढवू लागलो, पॉझिटिव्ह करू लागलो, तर आपल्या जीवनामध्ये नकारात्मक विचार कमी होतात. आणि नकारात्मक विचार आपल्या जीवनामधले कमी झाल्यानंतर घरामध्ये खऱ्या अर्थात तो सुसंस्कार वाढेल आणि सुसंस्कार वाढल्यानंतर जीवनामध्ये यशस्वी जीवन होईल. आणि यशस्वी जीवन होण्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. महाराज आमच्या जीवनामध्ये हे उजळलेलं भाग्य आमच्या जीवनामध्ये नक्कीच आमचे जीवन यशस्वी होईल. आपलं जीवन उत्तर आपल्या जीवनामध्ये उत्तर प्रगती हो, आपलं जीवन उजळो आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या सदिच्छा आपल्या जीवनामध्ये प्राप्त हो, आपल्या जीवनामधली कुमती निघून जावो आणि आपल्या जीवनामध्ये चांगले सुसंस्कार घडो. आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा हनुमान चालीसा म्हणतो बघा. आता मला आनंद वाटायला लागला. कोणता आनंद वाटायला? प्रत्येक गावामध्ये निगेटिव्ह वृत्ती कमी होण्यासाठी आणि पॉझिटिव्ह वृत्ती आपल्या जीवनामध्ये तयार होण्यासाठी पहिल्यांदा सकाळी 7ला आमच्या गावामध्ये आहे, बामणीला आहे, बऱ्याच ठिकाणी हनुमान मंदिरावर हनुमान चालीसा आपल्या गावामध्ये आहे ना. आपल्या गावामध्ये असेल तर मला आनंद वाटेल आणि नसेल तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही चालू करा. मंदिरामध्ये पहिल्यांदा सकाळी 7ला बरोबर हनुमान चालीसा आणि ते स्पीकरवर ध्वनी संपूर्ण गावाच्या बाहेर गावाच्या परिसरामध्ये हनुमान चालीसाची ध्वनी गेल्यानंतर जीवनामध्ये निगेटिव्ह वृत्ती संपते आणि पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होते आणि हे पॉझिटिव्ह वृत्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून आपल्या घरामध्ये असे हनुमान चालीसा, हरिपाठ अशा पद्धतीचा हळूहळू आपण सुरू करू आणि हळूहळू उत्तर आपल्या जीवनामध्ये जसं आपण आरोग्य आपल्याला जीवनामध्ये एखादी व्याधी लागली आणि व्याधी लागल्यानंतर आपण जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण गोळ्या खातो आणि हळूहळू ती व्याधी कमी होते, तशा पद्धतीनं आपल्या जीवनामधले जे नकारात्मक आहेत गोष्टी त्या जीवनामधल्या कमी होतात आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी जीवन होण्यासाठी या सर्व गोष्टीचा आपण आधार घेऊ आणि आपल्या जीवनामध्ये संसाराला आपल्याला परमार्थाची जोड देऊ. संसार आणि परमार्थ ही दोन्ही गोष्टी एकच आहेत. एक चाक जर बाहेर राहिलं आणि एक बाहेर कमी झालं तर चालत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये जसं इतर व्यवसायाचे आपण दुग्ध व्यवसाय आहे,
शेतीला जसं पूरक व्यवसाय कोणता आहे, दुग्ध व्यवसाय आहे, पशुपालन आहे, अशा पद्धतीचा आपण जसा आधार घेतो तसं आपलं जीवन, आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्याला देव आपला करायचा आहे संसार सांभाळून. म्हणून महाराज म्हणतात, तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे, एरते माईक दुःखाची जनती आणि नाही आधी अंत्य अवसानी. महाराज देव आपला करून घ्या आणि देव आपला करून घेण्यासाठी आपल्याला संसारामध्ये राहून सुद्धा आपल्याला परमार्थ करता येईल. आणि आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा आपण काकडा भजन म्हणतो. गेल्या वेळेस तुम्ही प्रवचनामध्ये काकडा भजनाचं महत्त्व सांगितलं. काकडा भजन कसं असतं, 2-3 वर्षी आपल्या संयोजन समितीनं माझं प्रवचन या ठिकाणी ठेवले जात आहे. गेल्या वर्षी दरवर्षी माझा एक विषय असतो. गेल्या वर्षी मी संपूर्ण प्रवचनामध्ये काकडा भजन सांगितलं. काकडा काय असतो आणि काकडा कसा आहे आणि काकड्याचं महत्त्व किती आहे आणि भगवंताला काकड्यासाठी ती वशिला कुणापर्यंत लावावा लागला तर भगवंताला ओढण्यासाठी राई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया, अशा पद्धतीचं रुक्माबाईनं असणाऱ्या पांडुरंगाला तुम्ही उठवा ही अपेक्षित असणारी आपण वशिलेबाजी जशी करतो तसं भगवंताला काकड्याच्या भजनामध्ये आपण तशा पद्धतीचा अपेक्षा आहे. आपल्या जीवनामध्ये हा प्रवचनाचा विषय मी जास्त बोलणार नाही आहे, कारण बालक बोबडा बोले तरी का वेळा विचुका पाऊल पडे, ते चोज करोणी माऊली बाळाशी रिगवे, या उक्तीप्रमाणे मी सामान्य आहे आणि आपण माझ्यापेक्षा प्रौढ आहेत, वयानं ज्ञानानं खूप मोठे, आपण वयानं मोठे आहात. त्यामुळं आपल्या पुढं जो बोललेला विषय आहे तो मी किती बोलावा हा विषय त्याला मर्यादित आहे. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा असणाऱ्या रामभक्त असणाऱ्या हनुमानजीच्या अधिष्ठान असलेली ज्ञानोबराया तुकोबराया श्री संत गोरुबा काका यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबो. बोलत असताना एखादा शब्द काव्यामध्ये नाही मांडता आला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे आणि जे काही योग्य असेल ते माझे परमगुरू असणारे श्री संत गोरुबा काका यांच्या कृपाशीर्वादानेच आपण बोललो. पुनश्च एकदा आपण आपले दर्शन घेण्याची संधी मिळावी एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबो. आपण पसाय जन्म सर्वांनी म्हणावं हीच माझी विनंती. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरूचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अनर्व पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजयी होवा वेजी, एत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखया झाला, येणेवरी ज्ञान देवो झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखया झाला. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.